14 वर्षाखालील अंतिम सामन्यात अभिनव स्कूलचा 1-0 ने विजय. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेता, स्वरूप पाटील स्पर्धावीर. डॉक्टर घाडी शालेय लीगचे 26वे वर्ष उत्साहात. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे MR हायस्कूलच्या मैदानावर आयोजित 14 वर्षाखालील डॉक्टर घाडी शालेय फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात अभिनव स्कूलने शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचा 1-0 असा पराभव करत विजेतेपदासह प्रतिष्ठेचा डॉक्टर घाडी करंडक पटकावला. अभिनव स्कूलच्या स्वरूप पाटीलने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पर्धावीरचा बहुमान मिळवला. ही स्पर्धा गेल्या महिनाभर सुरू असून यंदा तिचे 26वे वर्ष होते. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत चेंडूवर नियंत्रण ठेवलं. विशेषतः अभिनव स्कूलने सातत्यानं गोलसाठी हल्ले चढवत शिवराजवर दबाव कायम ठेवला. याच प्रयत्नांचे फळ सामन्याच्या 11व्या मिनिटाला मिळालं, जेव्हा अभिनवच्या केदार जोशीने अचूक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलनंतर शिवराजने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र अभिनवचा गोलरक्षक सात्विक देवारडे आणि बचावपटूंनी उत्कृष्ट समन्वय साधत गोलजाळी अभेद्य ठेवली. उत्तरार्धात शिवराजच्या समीर मणेर आणि रणवीर कुराडे यांनी केलेले बरोबरीचे प्रयत्न समन्वयाअभावी निष्फळ ठरले. शिवराजचा गोलरक्षक समर्थ शेटकेनेही उत्कृष्ट गोलरक्षण करत अभिनवची आघाडी वाढू दिली नाही. अखेर केदार जोशीच्या गोलच्या जोरावर अभिनव स्कूलने 1-0 असा विजय साकारत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेत अभिनव स्कूलच्या स्वरूप पाटीलने स्पर्धावीर, सात्विक देवारडेने सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, शिवराज स्कूलच्या समीर मणेरने उत्कृष्ट बचावपट्टू, VD शिंदे हायस्कूलच्या अभिषेक सासनेने सर्वोत्तम मध्यरक्षक, तर अभिनवच्या केदार गोरुलेने आघाडीपट्टूचा बहुमान मिळवला. विजेत्या अभिनव स्कूल आणि उपविजेत्या शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंना विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी आणि साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, मुख्याध्यापक AB पाटील, संजय घाडी, राष्ट्रीय खेळाडू सौरभ पाटील यांच्यासह खेळाडू, पालक आणि क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. समन्वयक आदर्श दळवी आणि पवन गुंठे यांचा सत्कार करण्यात आला. ललित शिंदे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.